मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासात आपल्या गुणांच्या जोरावर प्रकाशमान झालेली दुसरी राजश्री म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी महाराणी येसूबाई होय. कोकणातील शृंगारपूरच्या पिलाजी शिर्क्यांच्या कन्या महाराणी येसूबाईंनी संसार थाटला तो साक्षात सिंहाचा छावा असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांसोबत. स्वतः संभाजी महाराजांनीच श्री सखी राजनी जयती असा शिक्का बहाल केला होता. 1689 साली औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना अत्यंत क्रूरपणे ठार मारले. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने थेट रायगडावर आक्रमण केले, परंतु महाराणी येसूबाईंनी तब्बल 8 महिने रायगड किल्ला झुंजत ठेवला. पण दुर्दैवाने महाराणी येसूबाईंनी राजाराम राजांना जिंजीच्या किल्ल्यावर जाण्याचा सल्ला दिला आणि रायगडावर महाराणी येसूबाई आणि छोटा शाहू मोगलांच्या कैदेत सापडल्या. मराठ्यांवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आणि स्वराज्य जिंकण्यासाठी औरंगजेबाने 27 वर्ष प्रयत्न केले, परंतु छत्रपती संभाजी महाराजांच्या वादळी पराक्रमानं महाराष्ट्र जिंकण्याचं औरंगजेबाचं स्वप्नच राहिलं आणि अखेर 1707 मध्ये औरंगजेबाचं निधन झालं. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा आझमशाह याने स्वतःला दिल्लीचा बादशाह घोषित केले, पण त्यानेही येसूबाई आणि शाहूंची सुटका केली नाही. त्यामुळे काही काळ येसूबाई आणि शाहू प्रचंड अस्वस्थ होते. येसूबाईंनी औरंगजेबाची मुलगी झेपुनिसिया जुल्फिकार खान व राजपूत राजे यांच्यामार्फत बादशाहकडे अर्जी सुरू केल्या. याचाच परिणाम म्हणून भोपाळजवळील मुक्कामात येसूबाईंचा मुलगा शाहूंची काही अटीवर मुक्तता करण्यात आली. परंतु शाहूंची सुटका केल्यानंतर दक्षिणेत जाऊन त्यांनी मोगलांविरुद्ध काही गडबड करू नये म्हणून शाहूंच्या सुटकेनंतरही येसूबाईंना मात्र तिथेच मोगलांच्या कैदेत ओलीस ठेवण्यात आले. शेवटी एका आईला काय हवं असणार, आपली नाही मात्र आपल्या मुलांची कैदेतून सुटका झाली याचं येसूबाईंना मनोमन समाधान वाटले. महाराष्ट्रातील 27 वर्षाचा कैदेनंतर येसूबाईंची रवानगी थेट उत्तरेत दिल्लीला करण्यात आली. शाहूंना आपल्या मातेच्या सुटकेविषयी तळमळ वाटत होती, पण दिल्लीवर चालून जाण्याचे सामर्थ्य शाहूजवळ त्यावेळी नव्हते. परंतु ही संधी चालून आली ती 1718 मध्ये. बाळाजी विश्वनाथांच्या मदतीने शाहूंनी दक्षिणेतील मोगल सुभेदार सय्यद हुसेन अली याला लष्करी मदत दिली. सय्यद हुसेन अली बरोबर बाळाजी विश्वनाथ आणि शाहू यांनी केलेल्या तहानुसार महाराणी येसूबाई यांची मोगलांच्या कैदेतून मुक्तता करण्यात आली आणि अखेर 4 जुलै 1719 रोजी महाराणी येसूबाई मराठ्यांची त्यावेळी राजधानी असणाऱ्या साताऱ्यात पोहोचल्या. तब्बल 29 वर्षाच्या कैदेनंतर आपल्या मातोश्रींचे पुन्हा स्वराज्यात आगमन होत आहे हे पाहून शाहूंना विलक्षण आनंद झाला. तब्बल 1 तपानंतर हे माता पुत्र पुन्हा एकमेकास भेटले. महाराष्ट्राच्या आणि मराठ्यांच्या इतिहासातील एक मोठा विलक्षण क्षण होता. शंभूराजांच्या मृत्यूनंतर सन 1689 ते 1719 एवढा प्रदीर्घ काळ या दुर्दैवी महाराणींनी बंदिवासात काढावा लागला. बंदिवासाच्या त्या खडतर जीवनालाही त्यांनी अगदी धैर्याने तोंड दिले. आपल्या आयुष्यातील ऐन उमेदीचे 30 वर्ष मोगलांच्या कैदेत घालवल्यानंतर येसूबाई पुन्हा स्वराज्यात दाखल झाल्या. दक्षिणेत झालेल्या सातारा आणि कोल्हापूर असे 2 भाग त्यांनी पाहिले. त्यांनी कोल्हापूरचे संभाजीराजे आणि सातारचे शाहू यांच्यात 1730 मध्ये वारणा येथे एक मैत्रीचा तह घडवून आणला. हा तह इतिहासात वारणेचा तह म्हणून अमर झाला. जीवनामध्ये अनेक चढउतार पाहिलेल्या आणि सत्ता संघर्षाच्या राजकारणात संपूर्ण जीवन होरपळून निघालेल्या या मराठ्यांच्या महाराणींचा 1731च्या अखेरीस मृत्यू झाला. येसूबाईंच्या मृत्यूनंतर त्यांचा दहनविधी संगम माहुली येथे करण्यात आला. तिथेच माहुली संगमावरती महाराणी येसूबाईंचे वृंदावन बांधण्यात आले. आपल्या सर्वांचे दुर्दैव असे स्वराज्यासाठी आपल्या जीवनाचा त्याग करणाऱ्या महाराणी येसूबाई या महान महाराणीचा इतिहास आपण विसरून गेलो. या महान महाराणीचा जन्मतारखेचा कुठेही उल्लेख आढळत नाही. इतिहासात अजूनही त्यांच्या जन्माची नोंद नाही, त्यांच्या मृत्यूची तारीख माहीत नाही. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मोठा आघात सहन करूनही रायगड किल्ला तब्बल 8 महिने झुंजत ठेवणाऱ्या, तब्बल 30 वर्ष स्वराज्यासाठी मोगलांच्या कैदेत राहणाऱ्या महाराणी येसूबाई यांना आमचा मानाचा मुजरा.